नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. प्रवीण अकॅडमीच्या संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये गांधी युग बघितला होता. आज बघणार आहोत गांधी युगाच्या त्याच्या पुढचा पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर भारतीय स्वातंत्र्य इतिहासामधला गांधी युग डिस्कस करत आहोत. बघा, जसं की काल आपण डिस्कस केलं की स्वराज्य पार्टीच्या स्थापनेपर्यंतचा इतिहास काय केला आपण डिस्कस केला. मग आज इतर पार्टींच्या पण बाबतीत विचार करू. बघा, जसे की राष्ट्रीय उदारवादी लीग ही एक पार्टी स्थापन झाली. जसे की ही पार्टी कोणी स्थापन केली बघा, तेज बहादूर सुप्रू माहित असतील, फेमस नाव आहे. बिपिन चंद्र पाल, श्रीनिवास शास्त्री यांनी 1918 मध्ये काँग्रेसमधनं बाहेर पडून राष्ट्रीय उदारवादी लीग स्थापन केली. कालांतराने याचं नाव आलं अखिल भारतीय संघ झालं. ठीक आहे. मात्र यांनी पुढे काय केलं, इंग्रजांना सहकार्य करण्याचं धोरण स्वीकारलं. संपूर्ण भारत इंग्रजांना विरोध करत होता आणि यांनी इंग्रजांना काय करण्याचं धोरण स्वीकारलं, सहकार्य करण्याचं धोरण स्वीकारलं. त्याच्यामुळे 1923च्या निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि कालांतराने ही पार्टी लयास गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची पार्टी सगळ्यात इम्पॉर्टन्स आहे युनियनिस्ट पार्टी. हिचं नाव पुन्हा येईल याच्या पुढच्या इतिहासामध्ये. बघा, पंजाबच्या जमीनदारांचं संरक्षण करण्यासाठी या पार्टीची स्थापना करण्यात आली. 1967च्या निवडणुकीत मुस्लिम लीग आणि युनियनिस्ट पार्टीने एकत्र सरकार स्थापन केलं होतं. जेव्हा आपण 1937 शिकणार आहोत त्याच्यामध्ये अजून जास्त पॉईंट डिस्कस करू. बघा, त्याच्यानंतर पुढची पार्टी डिस्कस करू आपण अकाली आंदोलन. बघा, इम्पॉर्टन्स आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता की गुरुद्वारांना भ्रष्ट महंत म्हणजे जे गुरुद्वार चालवायचे, ठीक आहे, पुजारी म्हणू आपण, आणि त्यांचे इंग्रज समर्थकांपासून गुरुद्वारांना काय करणं, मुक्त करणं. ठीक आहे. या आंदोलनाचा महत्त्वाचा उद्देश होता. जुलै 1925 मध्ये इंग्रजांनी एक विधेयक पारित करून शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधन समितीची स्थापना केली आणि या समितीच्या नुसार गुरुद्वाराचे प्रबंधन बघण्यासाठी अधिकाऱ्यांची निवड करण्याचा अधिकार कोणाला दिला, शीख समुदायाला दिला. त्याच्यानंतर पुढची पार्टी डिस्कस करणार आहोत आपण भारतीय कम्युनिस्ट पार्टी. बघा, 1925 मध्ये M.N. रॉय यांनी कानपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीची काय केली, स्थापना केली आणि याचे पहिले महामंत्री होते SP डांगे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची पार्टी डिस्कस करू की काँग्रेस समाजवादी पार्टी. 1934 मध्ये आचार्य नरेंद्र देवनारायण देव, ठीक आहे, मिनू साहानी, अशोक मेहता यांनी या पार्टीची स्थापना केली. काँग्रेस समाजवादी पार्टी. या पार्टीचं पहिलं अधिवेशन पटना येथे 1939 साली भरलं. 1934 सालीच आहे. 1934 साली या पार्टीचं पहिलं अधिवेशन सुद्धा पटना येथे भरलं. पुढचा पॉईंट डिस्कस करू. बघा, भारतामध्ये 1927 साली काय आलं, सायमन कमिशन. सर्वात इम्पॉर्टन्स आपल्याला पॉईंट जे डिस्कस करायचे आहे ते बघा, सायमन कमिशनच्या बाबतीत विचार करणार तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार भारतीय संविधानाचा किती विकास झाला याचा अभ्यास करण्यासाठी दर 10 वर्षानंतर एक कमिशन नेमण्यात येणार होतं. त्यानुसार ते कमिशन केव्हा आलं पाहिजे होतं, 1929 मध्ये आलं पाहिजे होतं. मात्र ते 2 वर्ष कमिशन आधी झालं. ते कमिशन काय आलं, 2 वर्ष आधी झालं आणि त्याच कमिशनला आपण काय म्हणतो, सायमन कमिशन असं म्हणतो. या सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते, 7 होते आणि 7 काय होते, मेंबर ऑफ ब्रिटिश पार्लमेंट होते. सर जॉर्ज सायमन या कमिशनचे काय होते, अध्यक्ष. या कमिशनचं ओरिजिनल नाव काय, हा पण क्वेश्चन राज्यसेवेने विचारून झालाय. इंडियन स्टॅच्युटरी कमिशन. ठीक आहे. या कमिशनचं ओरिजिनल नाव काय होतं, इंडियन स्टॅच्युटरी कमिशन. सायमन कमिशन का म्हणतात की सर जॉर्ज सायमन याचे काय होते, अध्यक्ष होते, म्हणून सायमन कमिशन म्हटलं जातं. बघा, त्या काळामध्ये लोक सायमन गो बॅकचे नारे द्यायचे. तुम्हाला या पिक्चर मध्ये दिसत असतील. सायमन गो बॅकचे लोक काय देत आहेत, नारे देत आहेत. मग सायमन कमिशन मध्ये कोण होतं बघा, 7 मेंबर होते. त्याच्यामध्ये क्लायमन ॲटली हे सुद्धा होते. ठीक आहे. ते पुढे काय झाले, जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा इंग्लंडचे काय होते, पंतप्रधान होते क्लायमन ॲटली. आणि या कमिशनने आपला अहवाल कोणाला सादर करायचा होता, ब्रिटिश पार्लमेंटला सादर करायचा होता. म्हणून जे सर्व सदस्य होते 7 द मेंबर ऑफ ब्रिटिश पार्लमेंट होते. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचे ते काय होते, सदस्य होते. भारतीयांनी या कमिशनला काय केला, विरोध केला. विरोध करण्यामागचं एक कारण काय होतं की याच्यात एकही भारतीय सदस्य नव्हता आणि तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं इंग्रजांनी की नाही, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, कारण की हा अहवाल कोणाला सादर करायचा आहे, ब्रिटिश पार्लमेंटला सादर करायचा आहे. आणि सर्व मेंबर काय आहेत, द मेंबर ऑफ ब्रिटिश पार्लमेंट आहेत. पण त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक होता. त्याच्या मागचं कारण काय की त्या काळात लॉर्ड सिन्हा आणि डॉक्टर सकतवाल हे 2 अनिवासी भारतीय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सदस्य होते. मग त्यांना घ्यायला पाहिजे होतं सायमन कमिशन मध्ये, मात्र त्यांना सायमन कमिशन मध्ये घेतलं नाही. कोण कोण होते, लॉर्ड सिन्हा आणि डॉक्टर सकतवाल हे त्या काळात मेंबर ऑफ ब्रिटिश पार्लमेंट असून सुद्धा त्यांना काय केलं नाही,
सायमन कमिशन मध्ये घेतलं नाही. सायमन कमिशनचं आगमन कुठे झालं होतं? मुंबईत येथे झालेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. बघा आता सायमन कमिशनने भारतात काय काय प्रतिक्रिया घडल्या. सायमन कमिशनला जेव्हा सायमन कमिशन आलं तर संपूर्ण भारतात सायमन गो बॅकचे नारे देण्यात आले, पण ऍक्च्युली कुठं कुठं काय घडलं ते आपण डिस्कस करू. बघा 11 डिसेंबर 1927 रोजी अलाहाबाद येथे एक सर्वदलीय आंदोलन म्हणजे अधिवेशन आयोजित करण्यात आलं. ठीक आहे, अलाहाबादमध्ये सर्व पक्षांनी सर्व पार्टी एकत्र आल्या आणि यामध्ये सायमन कमिशन मध्ये एकही भारत नसल्यामुळे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व पार्टीने काय सांगितलं? सायमन कमिशनवर आपण काय करू? बहिष्कार टाकू. 27 डिसेंबर 1927 रोजी म्हणजे 11 डिसेंबरला सर्व पार्टीचं अधिवेशन भरलं आणि 27 डिसेंबर 1927 रोजी काँग्रेसचं मद्रास येथे अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते M.A. अन्सारी आणि या अधिवेशनात पण सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोणी? काँग्रेसने या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोणत्या अधिवेशनामध्ये? मद्रास अधिवेशनामध्ये. ऍक्च्युली बघा 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन भारतात आलं, मुंबईत उतरलं होतं. बरोबर आहे, मुंबईत आलं. त्या दिवशी संपूर्ण मुंबई काय करण्यात आली? बंद करण्यात आली आणि सायमन वापस जा असे नारे सुद्धा देण्यात आले. सायमन गो बॅक. ठीक आहे, याच काळामध्ये तुम्हाला माहित असेल की लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनच्या विरोधात लाहोर येथे अधिवेशन चालू केलं. ठीक आहे, आंदोलन करत होते आणि या आंदोलनात काय झालं होतं? पोलिसांनी लाठीचार्ज केला लाला लजपत रायवरती आणि इथून पुढे लाला लजपत रायांचा काय झाला होता? मृत्यू सुद्धा झालेला आपल्याला पाहण्यास मिळेल. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा जसं की सायमन कमिशनने सहकार्य करणारा पण एक गट होता भारतामध्ये. सायमन कमिशनचा सहकार्य करणारा पण एक गट होता भारतामध्ये. आता संपूर्ण पार्ट्या विरोध करत होत्या, मात्र काही लोक सायमन कमिशनला काय करत होते? सहकार्य करत होते. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टन्स आहे जस्टिस पार्टी मद्रासची, युनियनिस्ट पार्टी पंजाबची, जी जमीनदारांच्या हितासाठी स्थापन झाली होती. बरोबर आहे. मुस्लिम लीगचा मोहम्मद शफीचा गट, मुस्लिम लीगमध्ये मोहम्मद शफी हा नेता होऊन गेला. यांच्या गटाने सुद्धा काय केलं होतं? सायमन कमिशनला सहकार्य केलं होतं. याच काळात मुस्लिम लीगमध्ये पण फूट पडली. ठीक आहे, याच काळात मुस्लिम लीगमध्ये पण काय पडली? फूट पडली. जसं 1907 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशनामध्ये, तो सेम थिंग मुस्लिम लीगची मध्ये सुद्धा फूट पडली आणि एक गट सायमन कमिशनला सहकार्य करायचं म्हणत होता आणि एक गट सायमन कमिशनला विरोध करायचं म्हणत होता. कशामध्ये? मुस्लिम लीगमध्ये. बघा मग याच वर्षी मुस्लिम लीगचे 2 अधिवेशन झालं. 2 लोकांनी वेगवेगळं अधिवेशन भरवलं. ठीक आहे, 2 वेगळ्या लोकांनी अधिवेशन भरवलं. पहिलं अधिवेशन कलकत्ता येथे भरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोहम्मद अली जिना, ज्यांनी सायमन कमिशनला काय केला होता? विरोध केला होता. माहित असेल तुम्हाला मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे राष्ट्रपिता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोहम्मद अली जिनांबद्दल बरंच काहीतरी शिकलोय. बरोबर आहे. आणि दुसरा गट होता मोहम्मद शफीचा, त्याने लाहोर येथे अधिवेशन भरवलं. ठीक आहे, आणि अध्यक्ष सुद्धा मोहम्मद शफी होता आणि त्याने काय केलं होतं? सायमन कमिशनला सहकार्य केलं होतं. म्हणजे लक्षात ठेवा की या 3 महत्वाच्या माणसांनी सायमन कमिशनला भारतामध्ये काय केलं? सहकार्य केलं. कोणी? जस्टिस पार्टी ऑफ मद्रास, युनियनिस्ट पार्टी आणि मुस्लिम लीगचा कोणता गट? मोहम्मद शफी याचा गट. या 3 लोकांनी भारतामध्ये मुस्लिम लीग सायमन कमिशनला काय केलं? सहकार्य केलं. मग पुढचा पॉईंट बघू, डिस्कस करू की सायमन कमिशनने काय काय शिफारसी केल्या. सायमन कमिशनने भारतामध्ये काय काय शिफारसी केलेल्या आपल्याला पाहण्यास मिळतील. बघा त्याने पहिल्यांदा काय सांगितलं सायमन कमिशनने की विधान परिषदेची सदस्य संख्या काय करण्यात यावी? वाढवण्यात यावी. त्याच्यामध्ये भारतीयांचं स्थान काय करण्यात यावं? वाढवण्यात यावं. गव्हर्नर जनरल म्हणजे भारताचा संपूर्ण अधिकार असावेत की कॅबिनेट निवडण्याचे. कॅबिनेटमध्ये कोणते मंत्री घ्यायचे कोणते नाही घ्यायचे हे कोणी ठरवायचं असतं? गव्हर्नर जनरलने ठरवायचं. अशी शिफारस कोणी केली? सायमन कमिशनने केली. भारत सरकारचा म्हणजेच गव्हर्नर जनरलला त्याच्या कॅबिनेटचा याच उच्च न्यायालयावर पूर्ण नियंत्रण असावं. ठीक आहे, म्हणजेच उच्च न्यायालयावर कोणाचं नियंत्रण असावं? भारत सरकारचं. म्हणजेच कोणाचं नियंत्रण असावं? गव्हर्नर जनरलचं नियंत्रण असावं असं सुद्धा सांगण्यात आलं या शिफारशीमध्ये. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय नव्हतं त्या काळामध्ये. सर्वोच्च न्यायालय काय होतं? प्रिव्ही काउन्सिल होतं, जे इंग्लंडमध्ये होतं आणि राज्यांना द्विशासन व्यवस्था जी 1919 कायद्यानुसार लागू करण्यात आली होती. आपल्याला माहित असेल 1919 मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्यानुसार राज्यांमध्ये दुहेरी सभागृह काय झालं? सुरू झालं. ती रद्द करून राज्यांना काय देण्यात यावी? स्वायत्ता देण्यात यावी. म्हणजे जे 1919 कायद्यानुसार दुहेरी सभागृह होतं ते रद्द करावं असे कोणाची शिफारस होती? सायमन कमिशनची शिफारस होती. प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करण्यात यावं. म्हणजेच संपूर्ण अधिकार हे मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडे सोपण्यात यावे, मात्र काही विशेष अधिकार गव्हर्नरने आपल्या स्वतःकडे राखून ठेवावे. इम्पॉर्टन्स होतं की प्रांतांना स्वायत्ता द्या, प्रांतांच्या मंत्रिमंडळात लागू करा आणि त्यांना काही विशेष अधिकार द्या, मात्र जे इम्पॉर्टन्स अधिकार आहे ते कोणी सांभाळून ठेवा? गव्हर्नर जनरलकडे राखीव ठेवावे. ठीक आहे, असं सायमन कमिशनची शिफारस होती. सायमन कमिशनने अजून पुढे खूप काही केलं. बघा 1926 पर्यंत 3% लोकच भारतात मतदान करत होते. मला तुम्ही कॉल करून किंवा कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की भारतात कोण कोण लोक मतदान करत होतं. भारतात फक्त 3% लोक मतदान करत होते. ठीक आहे,
फॉर एक्झाम्पल जे लोक ग्रॅज्युएट होते आणि ते काही लोक जे टॅक्स पे करायचे, ठीक आहे, तेच लोक काय करत होते, मतदान करत होते. सायमन कमिशनने काय सांगितलं, तो आकडा कितीपर्यंत गेला पाहिजे, 10% लोकांपर्यंत गेला पाहिजे. म्हणजे भारतातील 10% लोकांनी काय केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे, असं सायमन कमिशनने सांगितलं. भारत भविष्यात एक संघ राज्य स्थापन करण्यात यावा अशी पण सायमन कमिशनने शिफारस केली होती. जसे की अमेरिका पण एक संघ राज्य आहे, ठीक आहे, राष्ट्रसंघ आहे. भारत एक संघ राज्य स्थापन करावा अशी शिफारस कोणी केली होती, सायमन कमिशनने केली होती. आणि सांप्रदायिक प्रतिनिधित्व चालू ठेवावं. तुम्हाला माहित असेल, सांप्रदायिक 1909च्या कायद्यानुसार मुसलमानांना वेगळा मतदारसंघ देण्यात आला, 1919च्या कायद्यानुसार शिखांना वेगळा मतदारसंघ देण्यात आला. हेच पुढे काय ठेवावं, चालू ठेवावं, कंटिन्यू ठेवावं, असं सायमन कमिशनचं म्हणणं होतं. बघा, सायमन कमिशनने सर्वात इम्पॉर्टन्ट क्वेश्चन आहे, एससी आणि एसटी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे 2 शब्द वापरलेत. याच्या आधी भारतामध्ये एससी आणि एसटी नावाचा प्रकारच नव्हता. याच्या आधी भारतामध्ये एससी आणि एसटी नावाचा काय नव्हता, प्रकार नव्हता. मग एससी आणि एसटी हे शब्द कोणी वापरले, सायमन कमिशनने वापरले. डिवाइड आणि रूल, बरोबर आहे, फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी पुन्हा एकदा काय केला, अवलंब केला, बरोबर आहे, म्हणजे माहित असेल. मग हा शब्द याच्या आधी सायमन कमिशनच्या आधी नव्हता. सायमन कमिशनने पुढची शिफारस काय केली, ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार भारतापासून वेगळा करावा. तसंच सिंधला सुद्धा मुंबईपासून वेगळा करण्याची मागणी करण्यात आली, ठीक आहे. ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करावा, जो 1935च्या कायद्यानुसार खऱ्या अर्थाने झालेला आहे. आणि सिंधला सुद्धा मुंबईपासून वेगळा करावा अशी मागणी सुद्धा सायमन कमिशनने केली होती. आणि सायमन कमिशनने काय सांगितलं होतं, 10 वर्षात संविधानिक विकास करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात येतं. ही पद्धत काय करावी, बंद करावी, त्याच्या जागेवर संविधानिक विकास करण्यात यावा. ही पद्धत केव्हा सुरू झाली, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार सुरू झाली. की जसं की 10 वर्षात किती भारताचा विकास झाला याचा अभ्यास करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात येणार होतं. हे बंद करावं असं कोणी सांगितलं, सायमन कमिशनने सांगितलं. आता सायमन कमिशनचं मूल्यमापन करू आपण. सायमन कमिशनने किती चांगलं केलं आणि किती वाईट केलं. बघा, भारताच्या वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या मागणीकडे, भारताच्या वसाहतीत आपण वसाहतीचं स्वातंत्र्य मागत होतो. त्या काळामध्ये तुम्ही जर बघाल तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा सारख्या देशांना काय होतं, वसाहतीचं स्वातंत्र्य होतं. वसाहतीच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष मागणी करून, ठीक आहे, जसं वसाहतीचं स्वातंत्र्य प्रथम कोणी मागितलं होतं, सायमन कमिशनकडे, गांधीजींनी. आणि तसं भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये वसाहतीचं स्वातंत्र्य कोणी मागितलं होतं, गोपाळकृष्ण गोखलेंनी प्रथम मागितलं होतं 1907 साली. वसाहतीचं स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, राज्यकारभार आम्ही करणार आणि व्यापार कोण करणार, इंग्रज करतील, ठीक आहे. मग वसाहतीचं स्वातंत्र्याची मागणी गांधीजींनी केली होती, ठीक आहे. मात्र या मागणीकडे सायमन कमिशनने पूर्णतः काय केलं, दुर्लक्ष केलं होतं. आणि केंद्रात उत्तरदायी शासन अस्वीकारण्यात आलं. जसे की राज्यात सांगितलं सायमन कमिशनने, आम्ही उत्तरदायी शासन देऊ, उत्तरदायी सरकार देऊ. मात्र केंद्रामध्ये उत्तरदायी सरकार देण्यास काय झालं होतं, सायमन कमिशन स्वीकारण्यास तयार नव्हतं. प्रांतांना उत्तरदायी शासन देण्यास पण तयार झालं. मात्र काय केलं, जे विशेष अधिकार होते, जे इम्पॉर्टन्स अधिकार होते, ते कोणाकडे राखून ठेवण्यास सांगितलं होतं, गव्हर्नरकडे राखून ठेवण्यास सांगितलं होतं. इम्पॉर्टन्स अधिकार जर गव्हर्नरकडे दिले आणि जे काही इम्पॉर्टन्स नाही ते जर मंत्र्यांकडे दिले, मग त्या उत्तरदायी शासनाचा काही महत्व राहणार नाही. मग बघा आता, जसं की मग सायमन कमिशनला जेव्हा विरोध होऊ लागला तेव्हा घडलं काय पुढे. ऍक्च्युली जेव्हा सायमन कमिशनला संपूर्ण भारतामध्ये विरोध होत होता तेव्हा भारताचे सचिव लॉर्ड बर्कनहेड याने भारतीयांची उपेक्षा करत, म्हणजे भारतीयांची चेष्टा करत, एक शब्द म्हटला, एक वाक्य म्हटलं होतं. त्यांनी असं एक संविधान तयार करावं, असं हे स्टेटमेंट कोणाचं आहे, लॉर्ड बर्कनहेडचं आहे. त्यांनी काय सांगितलं की त्यांनी असं एक संविधान तयार करावं ज्यात अशी व्यवस्था असावी की ती सर्व भारतातील महान जनता ते संविधान एकमताने स्वीकारतील. म्हणजे भारताचं संविधान तयार करून दाखवावं असं चॅलेंज केलं, ठीक आहे, भारत सचिवाने. आणि मग आपल्याला जर कोणी चॅलेंज केलं तर आपण ते कदाचित स्वीकारतो. म्हणून ही चॅलेंज किंवा ही चुनौती भारत म्हणजे उत्तर देण्यासाठी फेब्रुवारी 1928 मध्ये दिल्लीत एक सर्वपक्षीय संमेलन आयोजित करण्यात आलं. सर्व पार्ट्या आल्या, ठीक आहे, या दिल्लीमध्ये. आणि यात निश्चित करण्यात आलं की मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल जे भारताचं संविधान तयार करेल आणि या माणसाला उत्तर देईल, भारत सचिवाला काय देईल, उत्तर देईल, ठीक आहे. मग मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं, एक समिती नेमण्यात आली, ठीक आहे. मग बघा पुढे बघू आपण की 29 राजकीय पक्षांनी या समितीला आपलं अनुमोदन दिलं. ठीक आहे बाबा, मोतीलाल नेहरू साहेब तुम्ही करा, ठीक आहे. 1 जुलै 1928च्या आधी भारतासाठी एक संविधान निर्माण करायचं होतं या समितीला, ठीक आहे. आणि नीरो रिपोर्ट तयार करण्यासाठी आलेल्या समितीचे इतर सदस्य कोण कोण होते बघा. मोतीलाल नेहरू तर अध्यक्ष होते, मग इतर सदस्य कोण कोण होते, जसे की मोतीलाल नेहरू असतील, अली इमाम असतील, ठीक आहे, तेज बहादूर सुप्रू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, जे ICSचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जॉईन झाले होते, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. MS अने असतील, कोण आहेत MS अने, मला कॉल करून सांगा, कमेंट करून सांगा. श्रीहरी अने आणि MS अने यांचा काय संबंध आहे, सध्या तुम्हाला माहित असेल श्रीहरी अने चर्चेत आहेत. ह्याच MS अनेंनी लोकमत हे वर्तमानपत्र पण चालू केलं होतं, पुढे ते विकत घेतलं गेलं,
ठीक आहे. मात्र आणि विदर्भाची मागणी करणारा नेता आहे. ठीक आहे. सरदार मंगल सिंग, ठीक आहे, शोएब कुरेशी आणि जी.आर. प्रधान एवढे लोक होते. कशामध्ये? नेहरू समितीचा अहवाल तयार करण्यामध्ये होते. पुन्हा एकदा त्यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मोतीलाल नेहरू असतील, अली इमाम असतील, तेज बहादूर सुप्रू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, एम.एस. अने असतील. हेच एम.एस. अने ज्यांनी वेगळ्या विदर्भाची काय केली होती? मागणी केली होती. श्रीहरी अने माहीत असतील. यांचं एम.एस. अनेंचं काय नातं आहे मला तुम्ही सांगा. सरदार मंगल सिंग असतील, शोएब कुरेशी असतील आणि जी.आर. प्रधान असतील. बरं, श्रीहरी अने तर माहीत असतील ना? ठीक आहे. बघा मग एवढे लोक काय होती? नेहरू कमिटीच्या नेहरू रिपोर्ट तयार करण्यासाठी होते. आणि या रिपोर्टने म्हणजे या कमिटीने आपला रिपोर्ट केव्हा सादर केला? ऑगस्ट 1928 मध्ये सादर केला. लखनौ येथे सर्व पक्षाची एक बैठक झालेली होती. ठीक आहे. आणि या बैठकीत हा रिपोर्ट काय झाला? सादर झाला. त्यांना तो केव्हापर्यंत सादर करायचा होता? 1 जुलैच्या आत, बरोबर आहे. मात्र त्यांनी केव्हा सादर केला? ऑगस्टमध्ये. 1 महिना उशिरा त्यांनी हा रिपोर्ट काय केला? सादर केला. ठीक आहे, नेहरू रिपोर्टने. आता नेहरू रिपोर्टच्या शिफारसी काय काय होत्या? नेहरू रिपोर्टमध्ये काय काय होतं? सर्वात इम्पॉर्टन्स आहे, याच्यावरनं कधी कधी नेहमीच क्वेश्चन येणार. बघा, भारताला वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, म्हणजे नेहरू रिपोर्ट वसाहतीचं स्वातंत्र्याची मागणी करत होता. आणि भारताचं स्थान तसंच असलं पाहिजे जसं इतर वसाहतीचं स्वातंत्र्य असलेल्या देशासारखं असलं पाहिजे. म्हणजे जसं की ऑस्ट्रेलिया, त्यांचा पर्पज काय होता? हे सांगण्याचा की ऑस्ट्रेलियासारखं पण आम्हाला वसाहतीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. केंद्रात सुद्धा उत्तरदायी सरकार असलं पाहिजे. असे या शिफारसी कोणाच्या आहेत? नेहरू रिपोर्टच्या आहेत. भारताच्या गव्हर्नर जनरलला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आणि संवैधानिक चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे. हा पॉईंट जसा तसा उचलला आजच्या संविधानात. म्हणजे आजचा भारताचे राष्ट्रपती हे मंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच काम करतात, बरोबर आहे. आणि ते असं काम करतात जे संविधानाच्या चौकटीत राहूनच काय करतात? काम करतात. ही लाईन आधी पण कोणी सांगितली? नेहरू रिपोर्टने सांगितली. केंद्रात द्विसभागृह असावं. बघा, आज पण केंद्रामध्ये काय आहे? 2 सभागृह आहेत. कनिष्ठ सभागृहाचे सदस्य निवडणूक प्रत्यक्ष निवडणुकीने व्हावं. म्हणजे कनिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत त्यांची नियुक्ती कशी व्हावी? प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने व्हावी. आज पण होतं. लोकसभेची निवडणूक कशी होते? प्रत्यक्ष लोकांच्या माध्यमातून होते. तसंच वरिष्ठ सभागृहाची नियुक्ती अपॉइंटमेंट व्हावं, बरोबर आहे. हा आज थोडा फरक आहे. आज पण वरिष्ठ सभागृहाची म्हणजे राज्यसभेची अपॉइंटमेंट नाही होत, पण एक पद्धत आहे, ते नंतर डिस्कस करू आपण, बरोबर आहे. हा म्हणजे हे पण स्टेटमेंट जवळजवळ आजच्या संविधानाला काय होतं? लागू होतं. केंद्रात आणि राज्यात शक्तीचं विभाजन करण्यात यावं. आज पण हे स्टेटमेंट असं भारतीय संविधानात लागू होतं. माहित असेल, केंद्र सूची आणि राज्य सूची आणि काही समवर्ती सूची पण आहेत. म्हणजेच केंद्रात आणि राज्यात शक्तीचं काय करण्यात यावं? विभाजन करण्यात यावं. सांप्रदायिक मतदारसंघ रद्द करण्यात यावेत. हे बंधनीय रद्द म्हणजे बंद करण्यात यावेत. ठीक आहे. जसं की 1919च्या कायद्यानुसार होते, 1909च्या कायद्यानुसार होते. हे सांप्रदायिक मतदारसंघ काय करण्यात यावे? बंद करण्यात यावे. अल्पसंख्याकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं. आज पण तुम्हाला माहित असेल की सांप्रदायिक मतदारसंघ काय आहेत? बंद आहेत. आणि त्याच्या जागेवर काय आहेत? अल्पसंख्याकांना काही जागा SC ST साठी काय असतात? राखीव असतात. तुम्हाला माहित असतील काही मतदारसंघ SC आणि ST साठी काय असतात? राखीव असतात. म्हणजे जवळजवळ आपल्या भारताच्या स्वातंत्र्याने नेहरू रिपोर्टच्या भरपूर गोष्टी काय केल्या आहेत? तशा ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. ठीक आहे. पुढे भरपूर चांगल्या गोष्टी पण सांगितल्या नेहरू रिपोर्टने. बघा, वायव्य प्रांतातील इतर प्रांतांना, भारतातील इतर प्रांतांना म्हणजे वायव्य भारतात काय काय होतं? बलुचिस्तान, सरहद, त्याच्यानंतर सिंध, ठीक आहे, या प्रांतांना इतर भारतीय प्रांतांप्रमाणेच वैधानिक दर्जा प्राप्त व्हावा, असं कोणी सांगितलं? नेहरू रिपोर्टने सांगितलं. सिंध प्रांत मुंबईपासून वेगळा करून त्याला एक वेगळा प्रांत निर्माण करण्यात यावा, असं पण नेहरू रिपोर्टने सांगितलं. आणि मूलभूत अधिकारांचा संविधानामध्ये समावेश करण्यात यावा. आज पण मूलभूत अधिकारांचा संविधानामध्ये काय आहे? समावेश आहे. देशी राजांच्या अधिकारात आणि विशेष अधिकारात रक्षा करण्यात यावी. म्हणजे देशी राजांचे जे अधिकार होते त्या काळात भरपूर संस्थानं होती, 552 संस्थानं होती, बरोबर आहे. तर यांच्या अधिकाराची काय करण्यात यावी? रक्षा करण्यात यावी. आणि या देशी राजांना एक चेतावणी सुद्धा दिली होती नेहरू रिपोर्टने. काय? त्यांना भारतामध्ये तेव्हा सामील होता येईल जेव्हा ते उत्तरदायी सरकार निर्माण करतील. आपल्या राज्यामध्ये कोणताही राजा जेव्हा उत्तरदायी सरकार निर्माण करेल तेव्हाच त्याला भारतामध्ये काय होता येईल? सामील होता येईल. हा सुद्धा पॉईंट दिलेला होता. बघा, मग आता नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी दिल्ली आणि लखनौ येथे सर्व पक्षांच्या म्हणजे सर्व पॉलिटिकल पार्टींचं संमेलन आयोजित करण्यात आलं. मात्र या पॉलिटिकल पार्टींमध्ये नेत्यांमध्ये विरोध समोर आला. ठीक आहे. नेते एकमेकांना काय करू लागले? विरोध करू लागले. जसं की मोहम्मद अली जिनाने आपली 14 कलमी योजना मांडली. कशाला? नेहरू रिपोर्टला विरोध करण्यासाठी. तसंच आगा खानने प्रत्येक राज्याला स्वाधीनता देण्याची मागणी केली होती. याने तर विचार करण्यासारखी पण गोष्ट नाही. ठीक आहे. आगा खानने काय केलं होतं? प्रत्येक प्रांताला स्वाधीनता देण्याची मागणी केली होती. शिखांनी पंजाबमध्ये विशेष प्रतिनिधित्वाची मागणी केली होती. शिखांनी सांगितलं की आम्हाला विशेष प्रतिनिधित्व पाहिजे पंजाबमध्ये. काँग्रेसने सुद्धा नेहरू रिपोर्टला विरोध केला होता. म्हणजे खुश नव्हता नेहरू रिपोर्टवर.
कारण की त्या काळामध्ये परिस्थिती अशी होऊन गेली होती. आता काँग्रेसने पुरता ठरवून घेतलं होतं काय, आता वसाहतीचं स्वातंत्र्य नाही तर पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेस काय करत होतं. आणि मग नीरो रिपोर्टला विरोध करण्यासाठी मोहम्मद अली जिना यांनी काय मांडली, आपली 14 कलमी योजना मांडली 1929 मध्ये. ठीक आहे. मोहम्मद अली मुस्लिम लीगचे अध्यक्ष होऊन आले होते त्या काळात, ते सर्वासर्व होते. मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना यांनी काही दिवसात नेहरू रिपोर्ट अस्वीकारला, मान्य केला नाही आणि आपली 14 कलमी योजना मांडली. आणि शीखांना सुद्धा 14 कलमी योजनेमध्ये काय होते, ते असंतुष्ट होते. शीख सुद्धा नेहरू रिपोर्टवर काय होते, असंतुष्ट होते, असं लिहायचं होतं मला, सॉरी फॉर दॅट थिंग. शीख सुद्धा काय होते नेहरू रिपोर्टवर काय होते, असंतुष्ट होते. मग पुढे आता 14 कलमी योजनेत काय काय होतं ते डिस्कस करू. 14 कलमी योजनेत काय काय होतं. मग जर तुम्ही विचार करणार की भारत एक संविधानात्मक संघराज्य असावं, ठीक आहे, असं 14 कलमी योजनेत होतं. कोणाच्या, जिनाच्या. सर्व प्रांतांना स्वराज्य एकाच पद्धतीने असावं, असं पण 14 कलमी योजनेत होतं. सर्व प्रांतात अल्पसंख्याकांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात यावं. हे सर्व 14 कलमी योजनेच्या शिफारसी आहेत जिनाने मांडलेल्या. केंद्रीय विधिमंडळात मुसलमानांना कमीत कमी 1 सदस्य असावा. ठीक आहे. आणि प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्यता असावी. ठीक आहे. सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून वेगळा करण्यात यावा. सरकारी नोकरीमध्ये मुसलमानांना योग्य जागा असाव्यात. केंद्रीय विधिमंडळात कोणताही संविधान संशोधन प्रांतांच्या सहमतीशिवाय होऊ नये. म्हणजे केंद्रीय विधिमंडळात कोणतंही संविधान संशोधन करायचं असेल तर त्यांना प्रांतांची काय लागावी, सहमती लागावी. ठीक आहे. जसं की आज जवळजवळ अमेरिकेत घडतं, 304 राज्यांची सहमती लागते. आपल्याकडे पण लागते, माहित असेल तुम्हाला की केंद्र आणि प्रांतीय मंत्रिमंडळात कमीत कमी 1/3 सदस्य काय असावेत, मुसलमान असावेत. या शिफारसी कोणी केल्या होत्या, नेहरू रिपोर्ट या शिफारसी कोणी केल्या होत्या, जिनाने आपल्या 14 कलमी योजनेत केल्या होत्या. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू बघा. आणि मग त्याने अजून काय सांगितलं, संविधानात अल्पसंख्याकांना शिक्षण, भाषा, संस्कृती यांचं रक्षण करण्यात यावं. ठीक आहे. आणि सरहद प्रांत, बलुचिस्तान यामध्ये सुद्धा इतर प्रांतांप्रमाणे काय करण्यात याव्या, सुधारणा करण्यात याव्या. ठीक आहे. आणि प्रांतांची सीमा परिवर्तनामध्ये मुस्लिम बहुसंख्य प्रांतांचा त्यांच्या बहुसंख्य समाप्त न केलं जावं. हा सरहद वादाच्या भोवरात होता. म्हणजे सीमा प्रांत करताना असा प्रांत निर्माण करायचा जिथं मुस्लिम बहुसंख्या आहेत आणि त्यांचा असाच प्रांत निर्माण करायचा की त्यांचं बहुसंख्य काय नाही झालं पाहिजे, समाप्त झालं नाही पाहिजे. आणि कोणत्याही विधानसभेमध्ये असा कोणताच प्रस्ताव न सादर करावा की ज्याच्यामध्ये कोणत्याही संप्रदायाने 3/4 सदस्य काय करत असतील, विरोध करत असतील. ठीक आहे. अशा पद्धतीच्या शिफारसी कशामध्ये होत्या, जिनाच्या 14 कलमी योजनेमध्ये होत्या. मग जिनाच्या 14 कलमी योजनाचे मांडलं गेलं, सायमन कमिशन मांडलं गेलं, नेहरू रिपोर्ट मांडला गेला, एकमेकांना काय करत होते, हे विरोध करत होते. मग यांचा विरोध करण्यासाठी पुढे काय घडलं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.